यासाठी मी 2 कप मैदा घेते. दोन कप मैदा आणि अर्धा कप बारीक रवा आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ. हे सगळं मिक्स करून घेऊयात आपण. आता यामध्ये 3 चमचे मी तेल गरम करून घेतलं होतं, ते आपण घालून घेऊ. मोहन कडकडीत असेल तर खुसखुशीत होतात आपल्या करंज्या. यापेक्षा जास्त तेल घातलं तर आपल्या करंज्या तेलकट होण्याची शक्यता असते, म्हणून या एवढ्या मापासाठी 3 चमचे तेल परफेक्ट आहे. गरम आहे म्हणून सुरुवातीला आपण चमच्याने हे सगळं मिक्स करून घेऊया. हे आता मिक्स व्यवस्थित झालं की आपण आता हाताने मळून घेऊ. मोहन सर्व पिठाला लागेल असं आपण व्यवस्थित मळून घ्यायचं, म्हणजे करंजीच्या पिठाला मोहन एकसारखं लागतं. एक गोळा करून बघायचा. हे बघा, मूठ बांधते का बघून बघायचं. मूठ बांधली जात असेल तर म्हणजे आपलं मोहन परफेक्ट लागेल. आता आपण थोडं थोडं पाणी ऍड करून पीठ मळून घेऊया. सुरुवातीला थोडं थोडंच पाणी घालायचं, जेणेकरून पीठ पातळ होणार नाही याची काळजी घ्यायची. आपल्याला पीठ घट्ट ठेवायचं आहे सुरुवातीला जास्त घट्ट ठेवायचं नाही पीठ. यामध्ये रवा असल्यामुळे तो नंतर थोडा फुलून येणार भिजल्यानंतर, म्हणून सुरुवातीला थोडंसं सैलसरच ठेवायचं पीठ, जेणेकरून भिजल्यानंतर ते बरोबर टाईट होऊन जातं. कणिक जर जास्त पातळ असेल तरी सुद्धा करंज्या तेलकट व्हायची शक्यता असते, म्हणून पाणी घालताना अंदाजाने हळूहळू पाणी घालायचं. थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं. हे बघा, आपला हा कणकेचा गोळा तयार झालाय. आता हा थोडासा पातळ वाटत असेल, पण भिजून झाल्यानंतर थोड्या वेळ आपण जेव्हा अर्धा तास ठेवल्यानंतर रवा त्यातला फुलून येईल आणि व्यवस्थित तो घट्ट होईल. यावर आपण आता झाकून ठेवू. एक अर्ध्या तासासाठी आपण याला झाकून ठेवू. आता आपण सारणाची तयारी करूयात. सारणासाठी मी 1 चमचा साजूक तूप घेतलंय. त्यामध्ये आपण 1 चमचा खसखस घालून घेऊ. खसखस चांगली फुलून द्यायची. खसखस चांगली फुलून झाली की त्यामध्ये ओल्या नारळाचा चव घालायचा. मी इथे 2 कप ओल्या नारळाचा चव घेतलाय. तुपामुळे छान चव येते सारणाला, त्यामुळे तूप नक्की घाला. आता आपण हे नारळाचा चव चांगलं परतून घेऊया तुपामध्ये 1-2-3 मिनिटांसाठी. जास्त परतायचं नाही, त्याच्यामध्ये थोडंसं जो जास्तीचा ओलावा आहे तो कमी करण्यासाठी आपण थोडंसं परतून घ्यायचं. हे पहा, 2-3 मिनिटं परतल्यावर आपण त्याच्यामध्ये गूळ घालणार आहोत. 2 कप नारळाच्या चवीसाठी मी इथे 1 कप गूळ घेतलाय. गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. गुळाऐवजी तुम्ही साखरही वापरू शकता. आता हा गूळ पूर्ण विरघळेपर्यंत आपण याला शिजवून घेऊ. मंद आचेवर सारखं हलवत राहायचं, जेणेकरून खाली लागणार नाही. त्याला फार वेळ ठेवायचं नाही गॅसवर सारण, कारण फार वेळ ठेवलं तर सारण सुकून जाणार पूर्ण. त्यातला जो जास्तीचा ओलावा आहे तोच आपल्याला फक्त घालून टाकायचा आहे. हे पहा, पूर्ण गूळ वितळलाय. आता यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घालून घेऊ. काजूचे काप, बदामाचे काप आणि थोडे मनुके. ड्रायफ्रुट्स आपल्या आवडीनुसार घालायचे. आता एक आपण मिनिटभर परतून घेऊ. शेवटी वेलचीची पूड घालूया. आपलं हे रसरशीत सारण तयार झालं. आता गॅस बंद करायचा आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं सारणाला. आपलं सारण थंड होतंय तोपर्यंत आपण आपलं कणिक बघून घेऊया. एक अर्धा तास होऊन गेलाय. कणिक बघा खूप छान भिजलंय. पुन्हा एकदा त्याला थोडंसं असं मळून घेऊया, एकजीव करून घेऊया. हे आपल्याला अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे कणकेची. जास्त पातळ पण नाही आणि खूप जास्त घट्ट पण नाही. आता आपण पाऱ्या बनवायला घेऊयात. पाऱ्या बनवण्यासाठी आपल्याला साठा बनवायला लागेल, तो पहिला करून घेऊया. इथे साठ्यासाठी मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलाय. आपला पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलाय. त्यामध्ये आता आपण वितळलेलं तूप घालूया. घट्ट अशी पेस्ट करून घेऊया तूप घालून.
थोडं थोडं ऍड करून घेऊयात. हे बघा, घट्टसर अशी पेस्ट बनवून घ्यायची. सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. हे बघा. आता आपण या कणकेचे 3 समान भाग करून घेऊयात. आता हलकासा मैदा आपण लावून घेऊ आणि त्यातला एक गोळा आपण लाटून घेऊ. चपातीपेक्षा जरा पातळ असा लाटून घ्यायचा. सगळीकडून सारखा असा व्यवस्थित लाटून घ्यायचा. हे बघ, एवढी जाडी मी ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे आपण तिन्ही पण गोळे लाटून घेऊ. त्याच्यावर आता आपण हा जो साठा बनवला होता तो लावून घेऊया. जास्त पण साठा लावायचा नाही, तर ते तेलकट होऊन जाणार आणि करंज्या खूप तेलकट होऊन जातात. मग हलक्या हाताने सगळीकडे आपण हा साठा लावून घेऊ. एका पोळीवर साठा लावून झाल्यावर त्यावर आता आपण दुसरी पोळी ठेवू. त्यावर पण अशाच पद्धतीने साठा लावून घेऊया. अशाच प्रकारे तिसरी पण पोळी यावर ठेवू. त्यावर पण असाच साठा लावून घेऊया. आता साठा लावून झाला की आपण हे रोल करून घेऊया. हलक्या हाताने हळूहळू रोल करून घ्यायचं. हे पहा, हलक्या हाताने प्रेस करत असा रोल एकसाथ करून घ्यायचा. आता हे आपण कट करून घेतलं. आपल्याला ज्याप्रमाणे हव्या आहेत त्याप्रमाणे आता त्याच्या पाऱ्या कट करून घ्यायच्या. याप्रमाणे अशा प्रेस करून लाटायच्या. त्याचप्रमाणे आपण हे सगळ्याला पाऱ्या करून घेऊयात. हे बघा, हे आपलं सगळं पाऱ्या कट करून झाल्या. आता आपण एक एक घेऊन यातलं लाटून घेऊयात. बाकीच्या पाऱ्या आपण झाकून ठेवूयात, नाहीतर त्याच्या वरचं आवरण कडक होईल. अगदी हलकंसं पीठ लावते मी. अशी लांब लाटून घ्यायची, जेणेकरून आपल्याला सारण भरायला इझी पडेल. हे प्रमाणे याप्रमाणे मी पारी लाटून घेतली. आता याच्यामध्ये आपण सारण भरून घेऊया. आता आपण हे चिकटवून घेऊया. चिकटवताना काळजीपूर्वक चिकटवून घ्यायचं. सगळ्या कडा व्यवस्थित आपण चिकटवून घ्यायच्या, जेणेकरून तेलात सुटणार नाही आपली करंजी. जर तुम्हाला या स्टेजला आपलं पीठ कणिक थोडंसं ड्राय वाटत असेल तर तुम्ही कडांना दूध किंवा थोडे पाणी लावून हे सील करू शकता. करंजी कटरने हे कट करून घ्यायचं. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने कट करा किंवा मग मुरड घालून सुद्धा केलं तर छान दिसतात. हे बघा, अशा पद्धतीने. हे बघा, आपल्या या करंज्या तयार झालेल्या आहेत. आता आपण यांना तळून घेऊ. तळण्यासाठी मीडियम गरम तेल पाहिजे आपल्याला. एक आपण गोळा टाकून बघूया. तो बघा, हलकासा बॉईल होऊन लगेच वर आला, म्हणजे आपलं तेल परफेक्ट तापलेलं आहे. आता आपण करंजी सोडून घेऊया. एक एक करंजी सोडून घेऊ. हलक्या हाताने करंजी सोडायची. एका टाइमला 2-3 जशा मावतील तशा हलवायला व्यवस्थित आलं पाहिजे आपल्याला. अशा घालायच्या. सुरुवातीला अजिबात चमच्याने हलवायचं नाही. थोडंसं वरचं कवर कडक झालं की समजतं बरोबर आपल्याला. मग आपण हळूवार हाताने हलवून घ्यायचे. असं झाऱ्याने त्याच्यावर तेल आपण घालत राहायचं. तोपर्यंत लगेच पलटी करायची घाई नाही करायची. बघा कशा मस्त फुलून आलेत. करंजी अजिबात फुटली नाहीये. हे बघा, छान अशा गोल्डन रंगावर मी तळून घेतलेले आहे. अशाच आपण बाकीच्या पण तळून घेऊ.
हे पहा, आपल्या मस्त करंज्या तयार झालेल्या आहेत. एकदम गोल्डन तांबूस रंगावर आपण तळून घेतलेल्या आहेत करंज्या. अजिबात तेलकट नाही झालेले आहे, बघू शकता तुम्ही. हे पहा, अजिबात तेलकट नाही झालेले आहेत. खूप छान करंज्या झालेल्या आहेत या करंज्या 10-12 दिवस आरामात टिकतात. थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवल्या की या 10-12 दिवस आरामात टिकतात करंज्या. मी सांगितलेल्या या प्रमाणामध्ये साधारणतः 20-21 करंज्या तयार होतात. मी एक करंजी फोडून दाखवते तुम्हाला. हे पहा, वरून छान खुसखुशीत आणि आतून मस्त रसरशीत अशा आपलं सारण दिसतंय. जर तुम्हाला ही माझी ओल्या नारळाच्या करंज्यांची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअरही करा. अशाच नवनवीन छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.